आज आपण बघणार आहोत ओचा पोस्टमॉर्टम करणार आहोत. आपण मागच्या 3 लेक्चरमध्ये ए ई आय याचा उच्चार कसा करतात हे आपण बघितला. आज आपण पाहणार आहे ओ. ओके, मी तुम्हाला सांगितलं प्रत्येकाचे स्पेशल मी लेक्चर घ्यायचा प्रयत्न करतोय की जेणेकरून तो लेक्चर तो शब्द तुमच्या डोक्यामध्ये बसवा. कारण मी जर एकाच लेक्चरमध्ये सर्व व्हिडिओ घेतले असते तर तुम्हाला समजण्यात कन्फ्युज झाले असतात. म्हणून आता आपण पहिला बघा शब्द ओ. ओला कधी मी अ म्हणायचं. जर कधी 2 कॉन्सोनंटच्या मध्ये आला, कॉन्सोनंट मध्ये काय मी मागच्या लेक्चर मध्ये सांगितलं आहे. ओके, 26 अल्फाबेट मध्ये हे 5 जे स्वर आहेत ना, हे सोडून जे उरले त्यांना म्हणतात कॉन्सोनंट. तर 2 शब्दांच्या मध्ये जर हा शब्द आला ओ, त्याला अ म्हणायचं. जसं आता बघा, हा डी याला आपण म्हणजे ड म्हणायचं, आणि हा जी याला आपण काय डग. डग म्हटलं. हा जो ओ आहे, ओ याला फक्त काय याला डॉग करून टाकायचं, डॉग असं म्हणून टाकायचं. ओके, हा टी याला टा, याला काय करायचं टॉप. ओके, ओ आलाय बघा, एल जी म्हणजे काय लॉग है ना. पी टी याला काय व्हायचंय पॉट है ना. एल टी लॉट, जी टी गॉट. ओके, एफ जी फॉग. सेम एस एच, एस एच म्हणजे श, याला शॉ करायचं शॉ, आणि हाकायला हाट हा ट शॉट. होय होला काय करायचं ह, आणि हाकायला ट हॉच. नाही नला काय करायचं न, आणि हाकायला ट. मला वाटतं तुम्हाला ओचा पहिला नियम समजला. की आता पुढचा नियम घेणार आहे. तुम्हाला मी नेहमी सांगतो की हे लेक्चर थोडं मन लावून ऐका. जर तुम्ही मन लावून हा व्हिडिओ पाहिला, तुम्हाला इंग्रजी वाचण्यामध्ये जी प्रॉब्लेम निर्माण होते ते प्रॉब्लेम हळूहळू दूर होईल. हे आपण छोटे छोटे शब्द पाहतोय, आणि या छोट्या शब्दांना आपण नंतर मोठ्यामध्ये करणार आहोत. आता आपण पुढचा नियम बघू. पुढचा नियम बघा, पहिला शब्दामध्ये आपण काय पाहिलं, 2 कॉन्सोनंटच्या मध्ये जर ओ आला त्याचा उच्चार आपण अ करतो. पण समजा शेवटी जर कधी ए आला, ए, तर मग हा ओ ला ओच म्हणायचं. हा मी तुम्हाला नेहमी सांगितलं, ए हा शेवटी आला त्याचा उच्चार करायचं नाही, ओला ओच म्हणायचं. जसं आता बघा, हा ओ आणि शेवटी ई आलाय. दिसत तुम्हाला. समजा एन ओ टी आलाय, शेवटी ई आलाय का नाही, मग हा एन ओ टी ला आपण काय म्हणतो नॉट म्हणतो. काय म्हणतो नॉट. पण आता इथे काय ओ आणि ई आलाय, तर मग हा जर न आपण काय घेऊ न घेऊ, बरोबर आहे. मग ओ आला याला काय करायचं नो घ्यायचं, आणि हा टी ला ट म्हणतो नोट. कारण एचा उच्चार आपल्याला करायचा नाही, सायलेंट येतो, लक्षात ठेवा. पुढचं बघा, ओ ई दिसेल तुम्हाला ओ ए. हा ब ला काय केलं मी बो, आणि हा न ला काय केलं बोन. ओके, मला वाटतं समजतंय तुम्हाला. थोडं मन लावून ऐका जरा फक्त. जर समजत नसेल तर परत एकदा बघा. ओके, पुढचं बघा, ओ आणि ई आलाय दिसतंय तुम्हाला. मग ह ला काय केलं हो, आणि हा ल ला काय केलं होल केलं. पुढचं बघा, ओ आणि ई आलाय, मग हा ट ला काय केलं टो, हा छोन झाला ना, ओ छोन ना. इथं ओ आणि ई दिसतंय तुम्हाला. हा र ला आपला काय केलं रो, आणि हा प ला काय केलं प, रो. ओ आणि ई हा काय घेतलं मी सो, आणि हा ल ला काय केलं सोल. बा ओ आणि ई दिसतंय तुम्हाला. हा र ला काय केलं मी रो, आणि एसी ला काय केलं रोज. बघा, ओ आणि ई दिसतंय तुम्हाला. हा म ला काय केलं मी मो, आणि ल ला काय केलं मोल. ओ आणि ई दिसतंय तुम्हाला. हा न ला काय केलं मी नो, आणि एसी ला काय केलं झ. आणि शेवटी बघा ओ आणि ई सी ला काय केलं आपण को, आणि पी म्हणजे प. मला वाटतं दुसरा नियम पण तुम्हाला समजला. अतिशय सोपं हे नियम तुम्ही एका कागदावर लिहून घ्यायचे, त्याची प्रॅक्टिस करायची. लिहिण्याची प्रॅक्टिस करा, बोलण्याची प्रॅक्टिस करा. आरशासमोर उभं राहा, त्याला जोराने बोला, परत लिहा, बोला लिहा, लिहा बोला लिहा. याच्यानं काय माहिती का, तुमचं जी मेमरीमध्ये ते कायमस्वरूपी फिट होऊन जाईल. बघा, प्रॅक्टिस केल्याने स्किल वाढते, आणि वाचन केल्याने फक्त नॉलेज वाढतं. नॉलेज आज न उद्या माणूस विसरून जातो, परंतु कधी विसरत नाही. स्किल म्हणजे काय, तुमचं स्वयंपाक करणे ही स्किल आहे. तुम्ही फोनवर बोला का काही बोला, ती तुमची स्किल आहे. आणि स्किल फक्त आणि फक्त प्रॅक्टिसने निर्माण होते. म्हणून याची तुम्ही नक्की प्रॅक्टिस करा, म्हणजे तुम्हाला इंग्रजी वाचताना कोणतीही अडचण येणार नाही. आता आपण नेमकं आहे बघा, ओ नंतर काय वाय आलाय, ओ नंतर काय आलाय वाय. मग ओ आय ला आपण काय करायचं आय करायचं. काय करायचं आपल्याला आय. जसं आता बघा, हा बघा ओ आय दिसतंय, त्याच्या पहिले काय आलाय ब आलाय. काय आलाय ब. बला आपण काय करायचं ब करायचं फक्त. ऑ ला काय करायचं बॉ, आणि त्याच्यानंतर काय बॉय. पहिलं बघा ओ आय ला ओच्या पहिले काय ज, ज ला काय करायचं जॉय. काय करायचंय जॉय. इथे शेवटी आलाय ओ आय, याला आपण नेहमी काय करू जॉय करू. काय करू जॉय, आणि याला काय करू आपण एन्जॉय. काय करायचंय एन्जॉय.
इथं बघा ओ आय दिसतंय तुम्हाला, हा ल ला काय करायचंय लॉय, काय करायचंय लॉय, आणि शेवटी काय ल लॉयल ना. पण इथं ओ आय दिसतंय तुम्हाला, हा ट ला काय करायचंय टॉय ना. हा ओ आय ला ओ ला काय करायचंय रॉय. मला वाटतं तुम्हाला हे बेसिक जो ओचा नियम आहे तो तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजला आहे. आता आपण पुढचे नियम बघू. ओके बघू आपण, बघा ओ आय, ओ आय ला आपण नेहमी ऑई म्हणायचं ऑई. ओके लक्षात बघा, आता ओ आय दिसलं, ओ आय याला म्हटलं मी ऑई म्हटलं, ऑई हा आला ल ऑइल. आता ओ आय, ओ आयच्या पहिले काय बी आलाय, बी ला आपण काय करणार बॉई, काय करणार बॉय, आणि हा काय ल बॉय. ओके ओ आय ला ओ याच्या पहिले काय स, तर स ला काय करायचंय सॉई, हा काय ल सॉइल. ओके ओ आय ला ओच्या पहिले काय च, तर चला काय करायचं चॉई, आणि सी ला नेहमी काय सांगितलं तुम्हाला मी स म्हणायचं चॉईस. ओ आय ला ओच्या पहिले काय क, त्याला काय क्वा क्वाई, आणि हा काय ल क्वाई. ओ आय ला याच्या पहिले काय क, हा न आहे, हा क्वाई, हा काय न. ओ आयच्या पहिले काय मला काय यायचं मॉई, हा, आणि एस टी आला, एस टी ला काय मॉइस्ट. हा ओ आयच्या पहिले काय ह, त्याला काय हॉई हॉई, आणि हा एस टी आला याला काय हॉइस्ट. मला वाटतं तुम्हाला समजलं हा नियम. आता आपण पुढचे नियम बघू. नियम बघा, ओ नंतर कधी यू आला, यू ओ नंतर यू आला त्याला कधी बी आऊ म्हणायचं, कधी लक्षात ठेवा आऊ म्हणायचं. जसं आता इथं ओ यू दिसते तुम्हाला, ओ यू, तर पहिले काय आलाय स आलाय, तर स ला काय करायचं आपण सौ म्हणायचे सौ, आणि हा एनडी आहे लक्षात ठेवा. असे शब्द जर आले हा अर्धा घ्यायचा, आणि तो पुढचा शब्द जो असतो तो पूर्ण घ्यायचा, म्हणजे काय त्याला साऊंड म्हणायचं. ओके ओ यू आला, ओ यू आला त्याला आऊज म्हणायचं. पुढचं बघा, हा ओ यू आलाय बरोबर आहे, ओ यूच्या पहिले काय र आलाय, बरं रला आपण काय करायचं राऊ म्हणायचं, आणि हा एनडी अर्धा न त्याला ड घ्यायचं राऊंड म्हणायचंय. इथं बघ ओ यू आलाय, ओ यूच्या पहिले जी आर आलाय, जी आर, तर मग जी आर ला म्हणतो आपण ग्र, काय म्हणतो ग्र म्हणतो, तर त्याला काय करू ग्रव, हा एनडीला काय म्हणणार आपण ग्राउंड म्हणणार. ओके आता जीएसटी मी तुला मागच्या लेक्चर मध्ये शिकलो होतं की जीएसटी आला कुठे आला, जीएसटी ला नेहमी ट म्हणायचं, बस थोडं लक्षात ठेवायचं. याला जीएसटी उच्चार नाही करायचंय. मग हा जीएसटी आपण ट घेतला, आणि डीओयू म्हणजे काय डाऊ, हा नाव काय डाऊट ना, डाऊट झालं. ओयू आलाय, ओयूच्या पहिले काय फ ला काय होतं आपण फाउंड, काय होतं फाउंड. ओयू आलाय, ओके ओयूच्या पहिले काय आलाय म आलाय, मला काय करणार आपण माउंड, काय आणणार आहे माउंड. बघा ओयू आलाय, ओयूच्या पहिले काय ह, हला काय घेणार आपण हाऊ, आणि हा स हाऊस. मी तुम्हाला नेहमी सांगितलं ईचा उच्चार करायचा नाही शेवटी, फक्त जो आले तो घ्यायचंय. ओयू आलाय, ओयूच्या पहिले काय स, त्याला आपण काय करणार आहे साऊ, नंतर काय आलाय साऊथ. ओके ओयू आलाय, ओयूच्या पहिले काय आलाय मला काय म्हणणार आहे आपण माऊ, आणि हा एसी म्हणजे काय माऊस. ओयू आलाय, ओयूच्या पहिले काय मला काय म्हणायचं आपण माऊ, नंतर एनटी, एनटी म्हणजे अर्धा न, आणि त्याला ट जोडायचंय. डब्ल्यू ओ यू आलाय, याला काय वाउंड, काय वाउंड, काय लोक वाउंड म्हणतात पण तो वाउंड म्हणायचंय. आणि पुढचं बघा ओ यू आलाय, याला काय माऊ, आणि नंतर काय झालं थ माउथ. मला वाटतं तुम्हाला हा नियम समजला. बघा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे की तुम्हाला डिटेल माझ्याकडे जेवढं शक्य होईल तेवढं शक्य तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न करतोय. पण तुम्ही सुद्धा मी जी मेहनत करतोय ती मेहनतला तुम्ही सुद्धा एका वहीवर लिहून घ्या, म्हणजे जेव्हा तुम्ही भविष्यामध्ये जेव्हा वाचलं तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. एक नोट्स तयार करा त्याची, जे मी तुम्हाला ए ई आय ओ यू जे साऊंड लिहून दिलंय, ते साऊंड कसं त्याचा उच्चार होतो, त्याचं प्रोनाऊन्स कसं होतो, मी अतिशय सिस्टमॅटिक तुम्हाला लिहून दिलंय. असं नाही की तुम्हाला एकदम घाई गडबडीमध्ये लिहिले. त्यासाठी तुम्ही एक नोट्स तयार करा, कारण नोट्स तयार केल्याने तुमचाच फायदा होणार आहे. ओके माझं काम तर मी करणारच आहे, पण तुमचं काम सुद्धा तुम्ही स्वतः करा. नोट्स तयार करा आणि जी प्रॅक्टिस करा, त्याला जोर जोराने वाचा, बोला. ओके आता आपण पुढचे नियम बघणार आहोत. मी मागे तुम्हाला सांगितलं की ओ आणि ए आला तर याचे उच्चार तुम्हाला ओ करायचे, बरोबर आहे. पण काही अपवाद असतात. जसं आता बघा एकाच घरामध्ये एखादी व्यक्ती असतो जो वाईट काम करतो, घरातले सर्व वाईट नसतात, एखादी असतो त्याला म्हणतात एक्सेप्शन, काय म्हणतं अपवाद. हे तर प्रत्येक रूल मध्ये आहे, तुम्ही कोणते इंग्रजी रूल घ्या त्याच्यामध्ये अपवाद असतात. आणि प्रत्येक घरामध्ये एखादी व्यक्ती असतो जो नेहमी आपल्यापेक्षा वेगळा असतो, आपण त्याकडे काय करतो दुर्लक्ष करतो. याच्याकडे दुर्लक्ष नाही करायचे, हे 4-5 शब्द त्याला पाठ करून घ्यायचे, तुम्ही दुर्लक्ष करायचे, दुर्लक्ष नाही करायचे. आता बघा असा शब्द आला त्याला डायरेक्ट कधी सम वाचायचे, सम म्हणायचे, सोम म्हणून वाचायचे. ओके हा आला याला कधी कम वाचायचे, ओके हा आला याला कधी डन वाचायचे, हा आला याला कधी नन वाचायचे, आणि हा आला कधी याला लो वाचायचे. तुम्ही नेहमी म्हणतात ना हा शब्द, ओके याला तर तुम्ही लोवे असं काही म्हणणार नाहीये, ओके याला नोन असं काय म्हणणार नाही, याला डोन असं काय म्हणणार नाही. हे शब्द तुम्ही काय करायचे पाठ करून घे. हे अपवाद आहे. एक्सेप्शन म्हणजे काय, अपवाद म्हणजे काय, नियमाच्या विरुद्ध काम करणारा. जर तुम्हाला कोणी नियम दिलाय की इकडनं नाही जायचं तर तुम्ही मुद्दाम तिकडे जाणार आहे.
तुम्हाला सांगितलं की या ठिकाणी थुंकायचं नाही, तुम्ही मुद्दाम थुकणार, त्याला म्हणतात नियमाच्या विरुद्ध जाणार आहे. हे शब्द आहे नियमाच्या विरुद्ध जाणार आहेत, हे शब्द पाठ करून घ्यायचे. आता आपण पुढचे नियम बघू. शब्द पाहणार आपण ओ ए पाहणार, ओ ए, ओ नंतर कधी ए आला तर काय उच्चार करायचा, त्याचं उच्चार करायचे ओ करायचे आहे. बघा आपलं इंग्रजी ह्या कारणाने वाचता येत नव्हतं की सर हे कन्फ्युजन आहे, कधी ओ आ होतं, कधी ओ होतं, कधी अ होतं, तर माणसाला कन्फ्युजन होतं. म्हणून मी तुमचं आज कन्फ्युजन माझ्याकडनं जेवढ्या पद्धतीने सांगते मी तुमचं कन्फ्युजन दूर करण्याचा प्रयत्न करतो आहे. तर आता बघा ओ नंतर कधी ए आला तर त्याला ओ वाचायचं. जसं आता बघा इथं ओ ए आलाय, ओ आला दिसला तुम्हाला, तर याच्यापुढे जो शब्द असेल त्याला बो म्हणायचं फक्त, बो, आणि हा कायला ट, बोट ना. ओ आलाय तर हा काय झाला टो म्हणायचा, आणि हा ड आहे तर काय झाला हा छोड म्हणायचा. हा जी ओ आलाय पहिला शब्द कोणता गो, त्याला काय गो, आणि हा ट गोट. एलो आलाय ना, त्याला काय लोन, लोन तर तुम्ही नेहमी ऐकता ना, गोट म्हणजे बकरी, लोन म्हणजे कर्ज. ओ ए आलाय त्याला तुम्ही काय ना रोड ना, रोड तर तुम्ही नेहमी ऐकतात. सीओटी कोच ना, कोच, असे काही शब्द आहेत. तर आपण मला वाटतं तुम्हाला हा शब्द नक्की समजतायत. मी नेहमी सांगतो की प्रॅक्टिस करा, प्रॅक्टिस तुम्ही येणार नाही. आता पुढचा नियम बघू आपण काय. बघा ओ शेवटी आला, शेवटी तर कधी आला तर याचा उच्चार करायचा ओच करायचं. जसं आता बघा हा ओ शेवटी आलाय, बरोबर आहे ना. तर हा पहिला शब्द काय घेतला ही, आणि हा आला रो, ही रो. जी ओ आलाय त्याला काय गो, मग काय झाला हा मँगो, काय मँगो. हा बा आरो आलाय तर याला काय म्हणतो आपण मेट्रो, मेट्रो, ओच उच्चार करायचे. जसं आता बघा लू, आणि हा काय झाला डो, लू डो. हा काय आला डे, आणि नंतर काय आला डेमो. मला वाटतं तुम्हाला समजलं. काही अपवाद असतं. आता बघा जी ओ आला, जी ओ याला काय यायचं गो. पण मी तुम्हाला सांगितलं प्रत्येक शब्दाला काही ना काही अपवाद असतो. जसं आता हा डी ओ आला तर डो नाही म्हणायचं, डू म्हणायचं. जसं टी ओ आला त्याला टू म्हणायचं. जसं किंवा डबल ओ बी आला त्याला काय यायचं टूच म्हणायचंय. मला वाटतं तुम्हाला एवढं समजलं. आता आपण पुढचा नियम बघणार आहोत. काय पण आहे, समजा डबल ओ असेल, डबल ओ, तर त्याचा उच्चार उ करायचं. उ म्हणजे काय उकार, उ म्हणजे काय उकार. जसं आता बघा हा डबल ओ आलाय, बरोबर आहे ना, डबल ओ त्याच्या पहिले काय ब आलाय, ब आलाय म्हणजे हा ब घेतला आपण, आणि डबल ओ आलाय त्याला काय बू, आणि हा काय झाला क, बुक म्हणायचं. ओके, जसा हा काय ल आहे, आणि हा काय झाला क आहे, बरोबर आहे ना. हा ल के, डबल ओ आलाय त्याच्याकडे जो शब्द असेल त्याला उकार देऊन द्यायचं. काय झाला लुक. हा डबल ओ आलाय ना, हा डबल ओ आहे त्याच्याकडे काय ट, आणि हा काय झाला क, आणि डबल ओ ला आपण काय म्हणतो टुक. सेम बघा डबल ओ आलाय त्याच्यापुढे काय श, आणि हा काय क, आणि डबल ओ ला काय करायचं आपण शुक, काय शुक. डबल ओ आलाय तर हा काय ह, आणि हा काय क, याला काय हुक. सेम डबल ओ आलाय हा काय झाला फ, ना हा फल, आणि हट्ट आहे फट, त्याला उकार दिला फुट. म्हणजे डबल ओ आला त्याला उकार द्यायचा, म्हणजे काय ओ म्हणायचे. मला वाटतं हा नियम तुम्हाला समजला. आता आपण पुढचा नियम बघणार आहोत. नियम काय बघा, शेवटी तर कधी ओ डब्ल्यू आला, ओ डब्ल्यू त्याचे उत्तर काय करायचे ओ, पण तो शेवटी पाहिजे. जसं आता बघा ओ डब्ल्यू काय आलाय शेवटी आलाय, तर तुम्हाला माहिती एस आणि न अर्ध स, त्याला न लावायचं, त्याला काय करायचं स्नो म्हणायचं. बघा ओ डब्ल्यू आलाय हा एस एल म्हणजे अर्ध स, त्याला ल लावायचं, त्याला काय करायचं स्लो करायचं. बघा ओ डब्ल्यू आला जी आर म्हणजे काय ग्रो, त्याला काय करायचं ग्रो म्हणायचं. बघा ओ डब्ल्यू आला तर हा श आहे, त्याला काय करायचं शो. ओ डब्ल्यू आलाय म्हणजे काय झालं ए, आणि हा याला काय करायचं लो म्हणायचं, ए लो. बा आता ओ डब्ल्यू आलाय शेवटी आलाय, लक्षात ठेवा शेवटी. तर हा विन, आणि हा काय झाला डो, तर काय झालं विन डो. मला वाटतं नियम पण तुम्हाला समजला असेल. मी तुम्हाला सांगितलं ना की बारीक बारीक गोष्टी तुम्हाला सांगणार आहे, फक्त प्रॅक्टिस करा. आता आपण पुढचे नियम बघणार आहोत. मी तुम्हाला सांगितलं एक्सेप्शन प्रत्येक वाक्यामध्ये असतं, पण इथं जरी ओ डब्ल्यू शेवटी आलाय पण याचा उत्तर ओ नाही करायचा. जसं त्याचं उत्तर काय करणार आहे आपण हाऊ करणार आहे. एक्सेप्शन म्हणजे काय, नियमाच्या विरुद्ध काम करणारा, जो नियमात बसत नाही. जसं आपल्या घरामध्ये एक व्यक्ती असतो ना, जो अलग असतो, खूप वाईट काम करतो, तर तो आपल्यापेक्षा त्याचा नेचर अलग असतो, त्याला म्हणतात एक्सेप्शन. सर्वांचं चांगलं असतो पण एकच वायबर असतो, तसं एक्सेप्शन मध्ये अलग. जसं आता नो लगायचं नाऊ, लगायचे क्राऊड, ओ डब्ल्यू आलाय ना अपवाद आहे, ओ डब्ल्यू आलाय लगायचं वाऊ ना, याला कायचं अलाऊ ना. तर असे काही शब्द आहे अपवाद आहे, हे शब्द मी तुमच्या डोक्यामध्ये पाहिजे, म्हणजे तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही बोलताना. आणि आता आपण शेवटचा नियम बघणार आहोत, आणि हा टॉपिक इथे संपून टाकू होता, आणि नेक्स्ट टॉपिक आपण यूचा बघणार आहोत. ओके, शेवटचा नियम बघणार आहोत. मला वाटतं हे बाकीचे जे नियम मी तुम्हाला सांगितले ते पूर्ण समजलं. आता बघा शेवटी कधी जर कधी ओ एन किंवा ओ आर असेल त्याला अ म्हणायचे. जसं आता बघा ओ आर, बघा ओ एन दिसत तुम्हाला शेवटी आलेले आहेत, बरोबर आहे ना. तर मग आता हा आपण घेऊ ते घेऊ, आणि याला म्हणायचं लर, टेलर. टेलोर नाही म्हणायचं, तर तुम्ही म्हणा टेलोर नाही म्हणायचं, छेला.
याला काय यायचं युनियन, काय यायचं युनियन, युनियन है ना. हा काय छ छ आणि हा काय झाला डॉक्टर आणि हा लेसन. मला वाटतं तुम्हाला ओचे सर्व नियम समजले. मी तुम्हाला AEIO हे 4 मी टॉपिक शिकवले. ज्या मुलांना इंग्रजी वाचता येत नाही मी त्यांच्यासाठी हा लेक्चर स्पेशल बनवला. कारण मला भरपूर विद्यार्थ्यांनी सांगितलं की सर तुम्ही या टॉपिकवर व्हिडिओ घ्या, कारण आम्हाला इंग्रजी वाचता येत नाही, आम्हाला ते समजत नाही. तर मी त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे. हे 5 वॉवेल्स आहे, बरोबर आहे. हे 5 वॉवेल्स आहे. अजून डबल वॉवेल्स आले तर ते कसं करायचं, मोठे शब्दार्थ आले तर कसं वाचायचं ते पण मी तुम्हाला शिकवेल. हे बेसिक तुम्ही चांगलं क्लिअर करून घ्या, त्याची प्रॅक्टिस करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.